एक मोठी बातमी आपल्या समोर येते. एकनाथ शिंदेंना कोणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमधील मुक्कामी. देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेचा निकाल हाती आला आणि गुवाहाटीत गाजलेल्या काय झाडी काय डोंगर या शहाजी बापूंच्या फेमस डायलॉगची आठवण आली. शहाजी बापूंची आज अचानक आठवण येण्याचं कारण म्हणजे मुंबई महापालिकेच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंनी उचललेलं पाऊल. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत शिवसेनेच्या नवनिर्वाचित 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुंबईतले शिवसेनेचे नगरसेवक फुटण्याची भीती वाटते का? एकनाथ शिंदेंना नेमका कोणावर भरवसा नाही. एकनाथ शिंदे मुंबईत ठाकरेंना महापौर बसवणं शक्य होईल का? यासह अनेक प्रश्नांना जन्म घातलेला आहे तो एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्स निर्णयाने. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळाले. मात्र यातलं मोठं यश फक्त भाजपलाच मिळालेलं असून शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 29 जागा जिंकता आल्या. मात्र तरीही मुंबईत निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत शिवसेनेच्या 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची बेरीज केल्याशिवाय भाजपप्रणित महायुतीला 114ची मॅजिक फिगर गाठणं शक्य नाही. महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे बंधू शिवसेनेचे नगरसेवक फोडू शकतात अशी भीती एकनाथ शिंदेंना सतावत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आणि याच भीतीपोटी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुंबईतल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.